श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज परम पूज्य सद्गुरु श्री दत्तात्रेय नवनाथ बाळकृष्ण रामचंद्र स्वामी महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे जे ज्ञानपीठ आहे त्या ज्ञानपीठातर्फे हे पहिलं प्रवचन आयोजित करण्यात आलेलं आहे। प्रवचनाचा विषय आहे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय समवेद्यात्मरूपा। आदरणीय सद्गुरू माऊली ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरीमधले जो पहिला अध्याय आहे त्या पहिल्या अध्यायातील ही पहिली ओळी आपण आजच्या सेवेसाठी घेतली आहे। ओम नमोजी अध्यायामध्ये ही जी पहिली ओळ आहे त्या संपूर्ण ज्ञानेश्वरीचा यामध्ये सार घेतलेला आहे आणि ही ओळी ज्या भावी भक्ताला कळेल त्याला संपूर्ण ज्ञानेश्वरी समजेल कळेल आणि त्याला आपल्या आचरणात आणता येईल। सर्वप्रथम आपण ओमचा विचार करू। ओम ही आदिशक्ती आहे। ज्यावेळेस निर्गुण परमात्म्याला अशी इच्छा झाली की मी एक आहे अनेक व्हावं म्हणजे एकोम बहुश्याम असा उद्भव त्या ठिकाणी निर्माण झाल्याबरोबर ओमची निर्मिती झाली। ओम म्हणजे आकार उकार मकार ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे आदिशक्ती। या आदिशक्तीनंतर हे संपूर्ण विश्व हळूहळू आकाराला आलं साकाराला झालं। जे पहिले निर्गुण निराकार आहे ते मूळ आहे त्याच मुळाचा हा साकार आज जे काही आपला विश्व दिसते संपूर्ण पृथ्वी समुद्र नद्या डोंगर नाले हे सर्व काही जो विस्तार ग्रह तारे आकाशगंगा ही सर्व त्या विश्वाची उत्पत्ती आहे म्हणजे आदिकाळापासून झालेली आहे। याला आदिमाया आदिशक्ती म्हणतात। दुसऱ्या भाषेमध्ये उमामहेश्वर किंवा आदिनारायण असं आपण संबोधिलं जातं। आता या आदिशक्तीला आपण नमन करतोय ओम नमोजी आद्या। आपण या आदिशक्तीला नमन केलं म्हणजे संपूर्ण विश्वाला नमस्कार झाला। ज्याने संपूर्ण विश्वाला नमस्कार केला त्याला आणखीन कोणाचा बाकी राहिला का नमस्कार करण्याचं। नमन म्हणजे नम्रता। संपूर्ण विश्वामध्ये जे काही प्राणीमात्र आहेत त्या सर्वांना आपण नमन केलेलं आहे म्हणजे त्या समोर त्यांच्यासमोर आपण नमलेलो आहोत। आपण शरणागती पत्करलेली आहे कारण शरण गेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होत नाही भगवंताची प्राप्ती होत नाही सुख समाधान शांती मिळत नाही। ओम नमोजी आद्या। त्यानंतर वेद प्रतिपाद्या या आदिशक्तीने या वेदांनी प्रतिपादन केलं। कोणाचं केलं भगवंताचं प्रतिपादन केलं। प्रतिपादन म्हणजे वर्णन केलं पण खऱ्या अर्थाने वेद अनंत आहेत। अनंत वेदाचा अभ्यास मानव या कलियुगात करू शकत नाही म्हणून फक्त 4 वेद अभ्यासाकरता दिले ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद। या 4ही वेदांनी भगवंताची स्तुती केली परंतु त्यांना ती यश मिळालं नाही म्हणजे भगवंताचं स्वरूप वेदाला पूर्ण सांगता आलं नाही। आता ते समजणार कसं आहे स्वरूप। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे ससोवेद्या जो स्वतःला जाणतो त्याला आदिनारायण निर्गुण परमात्मा असं म्हटलेलं आहे। म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये आत्मा
जो आत्म्याला जाणतो तोच परमात्म्याला जाणतो. आत्मा आणि परमात्मा एकच आहे. जर आपण आत्म्याचा अभ्यास केला तर आपल्याला खऱ्या अर्थाने सुख समाधान मिळेल. पण आत्मा सोडून जर आपण काही विचार केला कुठल्या गोष्टीचा तर सुख मिळेल पण ते टिकणार नाही. समाधान मिळेल पण तात्पुरतं समाधान मिळेल. आपल्याला कायमस्वरूपी समाधान पाहिजे असेल तर आपल्याला आत्म्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि आत्म्याला जाणणे म्हणजेच परमात्म्याला जाणणे. जे जे ससो वेद्या, तर आत्म्याला कुठे जाणू शकत नाही. आत्मा स्वतःलाच जाणतो. जे जे ससो वेद्या आत्मरूपा, म्हणजे जो आत्म्याचा अभ्यास करतो, जो स्वतःला जाणतो, जो परमात्म्याला जाणतो, त्याचा अभ्यास पूर्ण होतो. या ओळीचा अर्थ ज्याला कळाला त्या संपूर्ण ज्ञानेश्वरी समजली. मग आता आत्म्याचा अभ्यास कसा करायचा? आत्म्याचा अभ्यास करायचा आपल्याला गुरु कोणतरी पाहिजे ना. गुरुशिवाय ज्ञान होईल का? आपण आपल्याला जे गुरु समजलो तर आपल्याला अहंकार वाढेल. म्हणजे आपल्याला गुरुची गरज आहे. म्हणून म्हटलं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मदेव गुरु आहेत, विष्णू गुरु आहेत, महादेव गुरु आहे. हे तीन गुरु म्हणजे तीन गुण आहेत. ब्रह्मदेव रजोगुण, विष्णू सत्वगुण, महेश तमगुण. हे तिन्ही गुण प्रत्येक माणसामध्ये असतात. दुसऱ्या अर्थाने रजोगुणाचा जर मनुष्याचा प्राबल्य वाढलं तर त्याला मानव म्हणता येईल. पण रजोगुण कमी करून आपण सत्वगुणाचा अभ्यास केला, सत्वगुण जर वाढला तर त्याला देव माणूस म्हणता येईल. आणि सत्वगुण आणि रजोगुणापेक्षाही जर आपला तमगुण वाढला तर त्याला मानव म्हणता येणार नाही, तर त्याला राक्षस म्हणता येईल, दैत्य म्हणता येईल त्याला. हे तिन्ही गुण प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक जीव प्राणी मात्रामध्ये असतात. त्रिगुणाशिवाय कुठलाही मानव नाही. म्हणजे अष्टधा प्रकृती, 5 पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, हे पंचमहाभूत. त्यामध्ये सत्व रज तम 3 गुण, 5 आणि 3 8, त्या अष्टधा प्रकृती म्हणतात. ही अष्टधा प्रकृती कशी आहे? ती परिवर्तनशील आहे. ज्या ज्या वस्तू आपल्या डोळ्याला दिसतात त्या प्रत्येक क्षणी बदलत असतात. मग ते ग्रह असो, तारे असो, संपूर्ण आकाशगंगा असो, सूर्य असो, चंद्र असो, पृथ्वी असो, न फिरणार न हालचाल करणारी एकही वस्तू जगात नाही. ती असेल ती फक्त परमात्मा आहे. आणि परमात्म्याचं स्वरूप आकाशापेक्षाही मोठं आहे. संत तुकाराम म्हणतात, जगद्गुरू तुकाराम म्हणतात की तुका आकाशा एवढा. म्हणजे त्यांचं मन किती व्यापक होतं. संतांचं मन व्यापक असल्यामुळं ते संपूर्ण जगाला ओळखू शकतात. हे विश्वची माझे घर, एक ओवी आहे ज्ञानेश्वर महाराजांची, माऊलींची. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जी झाला. म्हणजे ज्याचं मन संपूर्ण विश्वामध्ये व्यापलेलं आहे तो सगळ्यात मोठा महात्मा आणि तोच परमात्मा आहे. म्हणजे आपल्याला आत्म्याची जोपर्यंत अनुभूती येत नाही, जोपर्यंत आपल्या आत्म्याची अनुभूती येत नाही तोपर्यंत मानसिक समाधान मिळणार नाही. मग यासाठी आपल्याला गुरुची गरज आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. त्या गुरुचं स्वरूप कसं सांगितलेलं आहे? तुम्ही म्हणता हो आता तुम्ही परमात्म्याचं स्वरूप सांगत होते, त्या गुरुचं स्वरूप तेच, परमात्म्याचं तेच, आत्म्याचं स्वरूप तेच. ब्रह्मानंद, हे ब्रह्मानंद देणारे सद्गुरू असतात. परमसुखदम, केवळ सुख देणारे. परमसुख म्हणजे सुखाचे पण 2 प्रकार. प्रपंचातलं सुख हे नाशवंत असतं. परमार्थाचे सुख हे पूर्ण टिकणारं, संपूर्ण समाधान देणारं असतं. परमसुख म्हणतात त्याला. केवलम ज्ञानमूर्ती,
ब्रह्मानंदम ब्रह्मस्वरूप केवलम ज्ञानमूर्ती. तर गुरुचं स्वरूप काय आहे? तर गुरु म्हणजे कोणी व्यक्ती नाही आहे, तर गुरु एक तत्व आहे. आत्मतत्व म्हणजेच गुरु. आणि ज्ञानस्वरूप आत्मा आहे. आत्मा कसा आहे? ज्ञानस्वरूप आहे. ज्या ठिकाणी ज्ञान आहे त्या ठिकाणी गुरु आहे. ब्रह्मानंदम ब्रह्मस्वरूप केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृशम. द्वंद्व म्हणजे शीत उष्ण, सुख दुःख, लहान मोठा, गैरसंबंध या पलीकडचे सद्गुरू असतात. गुरु कधी कोणामध्ये भेद करीत नाहीत. भेद करतो तो मानव असतो, तो भेद करीत नाहीत. ते संत असतात, ते सद्गुरू असतात, तो भगवंत असतो. गगनसदृशम म्हणजे आकाशाप्रमाणे निर्मळ. आकाश निर्मळ आहे, आकाश व्यापक आहे. आकाशाची व्याप्ती अद्यापर्यंत कोणाला थांग पत्ता लागलेला नाही. आणि हे संपूर्ण आकाश कशामध्ये गडप होतं? त्या आत्म्यामध्ये, त्या परमात्म्यामध्ये. केवलम तर केवलम ज्ञानमूर्ती गंगा तत्त्वमस्यादिलक्ष्यम. तर हे अशा प्रकारचं आत्मस्वरूप तत्त्वाने जाणलं जातं. ते तत्त्व म्हणजेच गुरुतत्व, ते आत्मतत्व. आता आत्म्याबद्दल आणखी काही सांगायचं म्हटलं तर आत्मा हा व्यापक तर आहेच, तो सूक्ष्मसुद्धा आहे. जेवढा व्यापक तेवढा सूक्ष्म. म्हणजे मुंगीमध्ये जो आत्मा आहे तोच माणसामध्ये आहे, जो माणसात आहे तो पशुपक्ष्यामध्ये आहे, तो संपूर्ण व्यापक आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका आकाश आहे एवढा. जितकं मन मोठं, जितकं आपलं मन मोठं होईल तेवढं आपल्या आत्म्याची प्राप्ती, आपल्याला आनंद भोगता येईल. सदोषम तत्त्वमस्यादिलक्ष्यम. एकम नित्यम म्हणजे काय? तो नित्य आहे, जसा आहे तसाच आहे. तो पूर्वी होता, आता आहे आणि पुढे राहील. तर एक नित्य म्हणतात. अशा प्रकारे आपण ही भगवंताची स्तुती सद्गुरुचरणी अर्पण. जय श्रीराम.